सोलापूर शहरातील मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या जुनी मिल कंपाऊंड परिसरामध्ये एक स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे। आपण सध्या याच ठिकाणी आलेलो आहोत आणि पाहू शकताय की आपण कशा पद्धतीनं या कारची छिन्न विछिन्न अवस्था झाल्याचं एकूण चित्र पाहायला मिळतंय। खरं तर आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये जो सहारा गन हाऊस आहे या ठिकाणी छर्र्याच्या बंदुका किंवा आवाज होणाऱ्या बंदुका ज्या आहेत त्या विकल्या जातात। मात्र इथला जो कामगार आहे केदारनाथ छत्रे हा साधारण 10 छर्र्यांच्या गोळ्यांचा बॉक्स जो आहे तो घेऊन जात असताना या ठिकाणी त्याचं घर्षण जे आहे ते जमिनीसोबत झालं आणि त्यातून जो भयानक स्फोट झाला त्याचं चित्र आपण पाहू शकता। या ठिकाणी या कारची जी अवस्था झालेली आहे, स्विफ्ट डिझायर नावाची ही कार आहे आणि आपण सध्या आता दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। नेमकं कशामुळे हा स्फोट झाला याचा शोध घेण्यासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी डॉग स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी आल्याचं एकूण चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर या स्फोटमुळे शहरामध्ये अतिशय भीतीदायक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। खरं तर गंधकाच्या अतिवापरामुळे हा स्फोट झाल्याचं प्राथमिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्राथमिक स्वरूपात जी माहिती मिळते की त्यानुसार सहारा गन हाऊस याच्या मालकावरती सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं तर या स्फोटामध्ये जो केदारनाथ छत्रे नावाचा जो या ठिकाणचा कामगार होता त्याला त्याच्या दोन्ही पायांना मुकावं लागले, दोन्ही पाय त्याचे या संपूर्ण स्फोटामध्ये निकामी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळं त्याला सध्या सोलापुरातील शासकीय जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। मात्र एकूणच हा जो स्फोट झालेला आहे तो नेमका कशामुळे झालेला आहे आणि याची मागची कारणं काय याचा शोध घेण्याचं काम पोलीस जे आहेत ते युद्ध पातळीवर करतायत। मात्र या स्फोटामुळे संपूर्ण शहरामध्ये एकूणच खळबळ मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कारखाना विश्वभूषण लिमाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।